महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या छत्रपतींच्या मावळ्यांना मानाचा माझ्याकडून जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र। आज अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करण्यासाठी आलो। महाराष्ट्रात सध्या एक सोशल मीडियाच्या माध्यमातून जे अंधभक्त आणि बिनडोक विचारसरणीचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोधक आहेत अशा पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंट केल्या जात आहेत। खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोधक होते का, यावर आज आपण खऱ्या अर्थानं चर्चा केली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक मावळे होते, अंधभक्त नाही, वैचारिक मावळे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य निर्माण केलं, ते रयतेचं राज्य डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी समता, समानता, बंधुत्व आणि न्याय हे मूल्यतत्व संविधानाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकाला बहाल करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। मग आजच्या सोशल मीडियाच्या या युगात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विरोधक दाखवण्याचं काम चालू आहे। तर यावर कुठेतरी आता घाव घालण्याचं काम केलं पाहिजे की हे अडाणी भक्त जे स्वतःला छत्रपतींचे मावळे म्हणतात, ज्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त नाव घ्यायचं, फक्त जय जिजाऊ आणि जय भवानी जय शिवाजी हा नारा द्यायचा, बाकी याच्या उपर काहीच करायचं नाही आणि फक्त सोशल मीडियावर घरात बसून कमेंट करायची, अशीच एक बरेच दिवसापासून महाराष्ट्रात एक परंपरा चालू झाली की छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब एकमेकांचे विरोधक होते। किती लाजिरवाणी गोष्ट आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानतात। अरे ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंना बाबासाहेबांनी गुरु मानलं, त्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची जगात पहिली शिवजयंती साजरी केली आणि समाधीचा जीर्णोद्धार केला। शिवशाहीचे जनक आणि ज्यांनी शिवजयंतीची सुरुवात केली 19 फेब्रुवारी 1869 ला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे जनक आहेत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले। त्या महात्मा ज्योतिबा फुलेंना बाबासाहेब आपले गुरु मानतात। बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुलेंचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज आणि संत तुकाराम महाराजांचे वैचारिक गुरु तथागत भगवान बुद्ध। मग हे वैचारिक नातं आपण समजून घेण्याचं काम केलं पाहिजे। काही अडाणी अंधभक्त सोशल मीडियावर कमेंट करतात की बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही। किती या महाराष्ट्रात जातीय सलोखा बिघडवण्याचं हे काम चालू आहे। यावर खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे। यावर जर आपण विचार केला नाही तर येणाऱ्या काळात छत्रपती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हे वैचारिक लढाई संपून टाकायचं काम हेच अंधभक्त करतील। बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिकच मावळे नव्हते, तर खऱ्या अर्थानं कीर्तीत उतरवणारे मावळे होते। हे स्वतः बाबासाहेबांनी सिद्ध करून दाखवलं। बाबासाहेबांनी सगळ्यात पहिले महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह करायचा विचार केला। मग हा सत्याग्रह कुठे करावे, तर ज्या पावनभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श झाले
त्या पावनभूमीतच हा लढा आपण उभारला पाहिजे. चौदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी कुलाबा जिल्हा आणि महाडच्या या पायथ्याशी करण्याचा विचार केला. काऊन? सत्याग्रह तर अन्य ठिकाणी बी करू शकले असते बाबासाहेब, पण नाही, बाबासाहेबांना हाच रायगडचा आणि महाडचा सत्याग्रह या रायगडच्या परिसरात करायचा होता, म्हणजे कुलाबा जिल्ह्यात करायचा होता. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमीत हा चौदार तळ्याचा सत्याग्रह, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 बगड जाती आणि 12 बलुतेदारांची मावळ्याची फौज तयार केली, जातीभेद नष्ट केला, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यात आज जातीभेद आणि जातीय सलोखा डोकं वर काढत आहे आणि जातीय सलोखा बिघडवण्याचं काम चालू आहे. यासाठी जाती जातीत विभागले गेले होते, म्हणजे महार, मांग, संभार, कुंभी, मराठा, मुस्लिम, धनगर, नावी, कुंभार, लोहार, सोनार, कैकाळी अशा अनेक जाती हे जाती जातीत विभागल्या होत्या. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्या 18 बगड जाती आणि 12 बलुतेदार एक फौज तयार केली आणि त्याला नाव दिलं मावळे म्हणून. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांची फौज तयार केली. या ठिकाणी कोणताही जातीचा व्यक्ती नाही आणि कोणत्याही धर्माचा व्यक्ती नाही, तो केवळ फक्त मावळा म्हणून आपल्या स्वराज्यात आपल्या रहेतेत सहभाग करून घेतले. मग आता हे छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर हे जाती जाती कशा विभागल्या गेला, यावर कधी आपण विचार केला का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तर फक्त एकच जात होती आणि एकच धर्म होता. तो धर्म म्हणजे या अन्यायाविरुद्ध लढ्याचा हा एकच धर्म होता आणि एकच जात होती, ते म्हणजे मावळा. मग आता हे जाती जाती कुठून आल्या आणि कोण निर्माण केल्या, तर यावर आपण खऱ्या अर्थानं विचार मंथन केलं पाहिजे की अरे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला छत्रपतींना शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारण्याचं काम या राज्यातल्या ब्राह्मणांनी केलं. तर काशीवरून गागा भट्टला बोलावण्यात आलं. काऊन? महाराष्ट्रात ब्राह्मण नव्हते का? मग ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाकारला आणि काशीवरून गागा भट्टला का बोलावण्यात आले? तर यासाठी बाबासाहेब या विचाराचे असल्यामुळे बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांवर आपलं एक पुस्तक लिहितात. ते पुस्तक म्हणजे हे आपण पाहू शकतो की हे पुस्तक आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेबांनी लिहिलेलं. या पुस्तकाचं नाव आहे ब्राह्मण परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराज. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे स्वतः बाबासाहेब या पुस्तकाचे लेखक आहेत. आणि या पुस्तकात बाबासाहेब लिहितात की या देशातल्या चातुर्वर्ण पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला. बाबासाहेब संदर्भासहित पुरावे देतात. बाबासाहेब छत्रपती शिवाजी राजांचे कसे मावळे होते हे या ग्रंथात बाबासाहेबांनी दाखवून दिलेला आहे. पण आज हाच ग्रंथ अनेक ठिकाणी उपलब्ध नाही. या ग्रंथाच्या फार कमी प्रिंटा उपलब्ध आहेत. तर त्याची एक प्रिंट माझ्याकडे आहे, फार दुर्मिळ प्रिंट आहे. पण आता त्याच्यावर हे नवीन प्रकाशनवाल्यांनी हे प्रिंट तयार केली आणि त्या प्रिंटच्या माध्यमातून हे पुस्तक मी उपलब्ध करून घेतलं. ज्यावेळेस हे पुस्तक माझ्या जवळ आलं त्यावेळेस तर मी अचंबित झालो की अरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिलं चरित्र लिहिलं आणि तेही ब्राह्मण परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराज. तर यात बाबासाहेब असं लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारण्यात आला होता. चातुर्वर्ण पद्धत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे निर्माण केली आणि छत्रपती शिवाजी महाराज हे शूद्र आहेत, शूद्र म्हणून त्याचा राज्याभिषेक नाकारला. शूद्र म्हणून
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारे हेच ब्राह्मण परंपरा आणि पेशवाईची अवल्याद आज बाबासाहेबांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विचाराच्या मनात खऱ्या अर्थानं आज बाबासाहेबांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं वैचारिक नातं तोडण्याचं काम करत आहेत. याच अवल्यादी, ज्या अवलाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला होता, त्याच्याच अवल्यादी आता या दोन महापुरुषांमध्ये सलोखा बिघडवण्याचं काम करत आहेत. यावर आपण विचार केला पाहिजे. हे बाबासाहेबांना लिहिलेलं पुस्तक आहे. हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रहात असलं पाहिजे. असे अनेक पुस्तक बाबासाहेबांनी लिहिले. हे पहिलं पुस्तक आहे की ब्राह्मण परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराज, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता दुसरं पुस्तक दाखवतो. हे बाबासाहेबांनी दुसरं पुस्तक लिहिलं, छत्रपती शिवाजी महाराज शूद्र की क्षत्रिय. लेखक भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. हे दुसरं पुस्तक आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय आहेत का, हे शूद्र आहेत का, हे ब्राह्मण आहेत का, की हे वैश्य आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मणही नव्हते आणि व्यापार करणारे वैश्यही नव्हते. मग क्षत्रिय होते का? तर याचा सुद्धा सखोल तपास या ब्राह्मणाईनं केला आणि ब्राह्मणाईनं केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना क्षत्रिय म्हणून नाकारण्याचं काम याच ब्राह्मणाईनं केलं. तेच ब्राह्मण म्हणजे आजचे पेशवाईचे अवलाद आहेत. या पेशवाईच्या अवलादांनी छत्रपतींना क्षत्रिय समजलं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज हे शूद्राहित शूद्र असं लिखाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथात लिहितात. हा ग्रंथ आहे छत्रपती शिवाजी महाराज शूद्र की क्षत्रिय आणि लेखक आहेत बाबासाहेब. तर हे प्रत्येकाने पुस्तक वाचलं पाहिजे. हा ग्रंथ प्रत्येकांच्या संग्रहात असलं पाहिजे की जे लोक आज छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या वैचारिक नात्याला सुरंग लावण्याचं काम करतात, त्या अंधभक्तांना दाखवून देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून हे ग्रंथ दाखवण्याचं काम करत आहो की खरंच बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोधक होते का. हे पहा, पुरावे सहित आहे. बाबासाहेब स्वतः लेखक आहेत. आणि आता याहीपेक्षा एक पुरावा मी सगळ्यात खतरनाक देतो, तो म्हणजे बाबासाहेबांनी जो आपला मुख्य पेपर संपादन केला होता, त्या पेपरचं नाव आहे बहिष्कृत भारत. त्या बहिष्कृत भारताच्या पेपरच्या पेजवर बाबासाहेब लिहितात की मी चौदार तळ्याचा सत्याग्रह हा अन्य ठिकाणी सुद्धा करू शकलो असतो, पण याच भूमीत का करतो. तर असा लेख हा बाबासाहेबाचा पेपर आहे बहिष्कृत भारत. आणि ओरिजिनल सरकारी प्रिंट आहे, म्हणजे गव्हर्नमेंट प्रिंट, जे गव्हर्नमेंट म्हणजे प्रशासकीय आणि या महाराष्ट्र सरकारनं प्रकाशित केलेले हे ग्रंथ आहेत. या ग्रंथात बाबासाहेब आपल्या मुख्य पेपर जो होता म्हणजे बहिष्कृत भारत जो पेपर होता त्याच्यात लिहितात. हा पेपर आहे 3 मे 1927. तर बाबासाहेब हा पेपर लिहिताना पहिल्याच पेजवर छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करतात. हे ते वर्णन या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे वर्णन आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची बाबासाहेबांच्या काळात पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुलेंच्या काळात झाली आणि त्यानंतर हे शिवजयंती बंद पडली होती. ते पुन्हा चालू करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं होतं. तर त्या शिवजयंतीचे जनक खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना म्हटलं तरी चालेल, कारण की हे बदलापूर आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती होती ते ठाणे येथे सर्व जाती धर्माचे वैचारिक लोक मिळून ज्यावेळेस बाबासाहेब रायगडवर गेले होते, ते रायगडवर गेल्यानंतर बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी फुलं वाहिले. आणि त्या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात की अरे,
ज्या राजानं 18 बगड जाती आणि 12 बलवतेदार एक करून हे रयतेचं राज्य, हे स्वराज्य निर्माण केलं, त्याच माझ्या राजाची आज काय दयनीय अवस्था झाली. अरे ज्या रायगड किल्ल्याला न्यायाचं प्रतीक मानल्या जाते, त्या न्यायाचं प्रतीक आज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या समोर असं उद्गार काढतात की माझ्या राजाची कशी अवस्था झाली. ज्या राजानं समतेसाठी आणि न्याय तत्वासाठी आणि या अन्याय झालेल्या लोकांना पाठबळ देण्यासाठी हे राज्य निर्माण केलं, पण याच देशद्रोहांनी छत्रपतींचं हे समतेचं राज्य उद्ध्वस्त केलं आणि माझ्या राजाची आज समाधी दयनीय अवस्थेत पडली. याचं कारण बाबासाहेबांनी शोधण्याचा विचार केला आणि बाबासाहेबांवर त्याच ठिकाणी काही लोकांनी हल्ला करण्याचा कट रचला. बाबासाहेब रात्रभर त्या ठिकाणी मुक्काम होते. रायगड किल्ल्याचा संपूर्ण परिसर बाबासाहेब पायी फिरले. पायी फिरल्यानंतर बाबासाहेब वर मुक्कामी होते आणि मुक्कामी असताना काही मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी बाबासाहेबांवर रात्री हल्ला करायचा विचार केला. तर हे सगळे जण वर गेले. मनुवादी हातात लाट्या काट्या आणि काही शस्त्र घेऊन की बाबासाहेबांना आपण आता या गडावरच संपून टाकू आणि त्याच्यासोबत जे असतील त्यांना सुद्धा आपण संपून टाकण्याचं काम करू, असं या सनातनी विचारसरणीच्या लोकांनी रायगडवर जाऊन बाबासाहेबांवर हल्ला करण्याचा विचार केला. पण लवकरच हे बातमी महारवाड्यात पोहोचली. महारवाड्यात पोहोचल्याबरोबर बाजूनच पाचळ म्हणून गाव आहे. त्या पाचळच्या गावातल्या काही महार मंडळींना हे बातमी कानावर आल्याबरोबर सगळ्या महार मंडळींनी तथी रायगडवर जाण्याचा विचार केला आणि बाबासाहेबांना आपण संरक्षण देण्याचं काम केलं पाहिजे. की ज्या बाबासाहेबांनी आता खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारसरणी पुढे नेण्याचं काम चालू केलं, त्या बाबासाहेबांना आपण सहकार्य केलं पाहिजे. यासाठी पाचळच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी, मग ते मराठा असो, कुंभी असो की धनगर असो की अनेक जाती धर्माचे 18 बगड जातीचे लोक असो, हे सगळे एक झाले आणि रायगड किल्ल्यावर हातात मशाली घेऊन रायगड किल्ल्याच्या दिशेने निघाले. रायगड किल्ला हा परिपूर्ण अंधार किट्ट, ही काळी सुद्धा दिसत नव्हती, समोरचं काही दिसत नव्हतं. आणि त्यावेळेस तर लाईट तर काही नव्हताच. लाईट नसल्यामुळे हातात टेंबे घेतले आणि टेंबे घेऊन रात्री रायगड किल्ला चढण्याचं काम या पाचळच्या मावळ्यांनी केलं. पाचळमध्ये जे मावळे होते त्यांनी किल्ला चढला आणि पहिल्याच महादरवाजात सगळेचे सगळे पहारा देण्यासाठी हेच मावळे बसले की कोणी येणार का. जे मनुवादी बाबासाहेबांवर हल्ला करतील म्हणून अशी बोंब केली की बाबासाहेबांना आपण संपून टाकू, त्याच्या सोबत आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आपण गडावरून फेकून देऊ, असं कट रचला. पण हा कट उघडा पाडण्याचं काम या पाचळच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी केलं होतं. मग हेच लोक वरते गेले. काही लोक मधात ठेवले, काही महादरवाजाजवळ ठेवले, काही मधातल्या हत्ती दरवाजाजवळ ठेवले आणि काही वर पाठवले. तर वर गडावर गेल्याबरोबर याच लोकांनी खिडक्या वाजवल्या आणि बाबासाहेब झोपले होते अंदरच्या रूम मध्ये. तर बाबासाहेब उठले की अरे एवढ्या रात्री गडावर कोण आहे. तर बाबासाहेबांना संशय आला की आपल्याला कोणीतरी मारण्यासाठी गडावर आले. पण त्यावेळेस काही मावळ्यांनी बाहेरून म्हटलं की बाबासाहेब घाबरू नका, आम्ही तुमच्या रक्षणासाठी या ठिकाणी आलो, तुम्हाला काही मनुवादी विचाराचे लोक या ठिकाणी मारण्यासाठी आले होते, असा कट रचला. तर त्यावेळेस बाबासाहेब दरवाजा उघडून बाहेर आले आणि बाबासाहेब आल्याबरोबर त्या लोकांनी जोरात घोषणा दिली की छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. हा पहिला नारा रायगड किल्ल्यावर बाबासाहेबांच्या हयातीत 3 मे 1927 ला देण्यात आला. तारीख सुद्धा आठवण करून घ्या, 3 मे 1927, ठिकाण रायगड. महाराष्ट्राची राजधानी
आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांनी शपथ घेतली आणि 20 मार्च 1927 ला चौदार तळ्याचा पहिला सत्याग्रह केला. तो महाडच्या त्याच पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे त्या महाडच्या ठिकाणी बाबासाहेबांनी हा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. म्हणजे 3 मार्च 1927 ला बाबासाहेब रायगड किल्ल्यावर जातात आणि 20 मार्च 1927 ला बाबासाहेब महाडमध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह करतात. म्हणजे 17 दिवसातच बाबासाहेबांनी त्याच भूमीत हा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. हा लेख या प्रबुद्ध भारतमध्ये आहे, बहिष्कृत भारतमध्ये आहे. हे बहिष्कृत भारतचा हा पेपर आहे, हा अंक आहे आणि स्वतः याचे लेखक बाबासाहेब आहेत. बाबासाहेबांनी हा पेपर याच्यात आपल्या या मुख्य पेपर मध्ये हे बातमी लिहून ठेवलेली आहे. हे वाचण्याचं काम या अंधभक्तांनी केलं पाहिजे. हा पेपर घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत भारत आणि मूकनायक असे अनेक वृत्तपत्र बाबासाहेबांचे याच्यात आहेत. ते खऱ्या अर्थानं वाचवण्याचं काम केलं पाहिजे की बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दर्शन घेऊन चौदार तळ्याचा सत्याग्रह करतात. वाचा. याच्यात अंधभक्तांनो छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांवर बोट दाखवणाऱ्यांनी हा पहिले वाचला पाहिजे. आणि त्यानंतर बाबासाहेब रायगड किल्ल्यावरून खाली येतात. रायगड किल्ल्यावरून खाली आल्याबरोबर पाचलमध्ये बाबासाहेबांना चहा पाणी जेवणाची व्यवस्था केल्या जाते. बाबासाहेब त्या ठिकाणी जेवण करतात आणि आपल्या कार्यकर्त्यांसह मोटरीनं निघतात. मोटरीनं निघाल्याबरोबर बाबासाहेब काही कामं आपले राहिलेले ते आटपवतात आणि पुन्हा मुंबईला येतात. पण मुंबईला येण्याच्या पूर्वी बाबासाहेब एक महत्वाच्या ठिकाणी सभा घेतात. सभा म्हणजे एक कॉर्नर मीटिंग घेतात. या कॉर्नर मीटिंग मध्ये बाबासाहेब 20 मार्च 1927च्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाबद्दल सगळी माहिती सांगतात की हा सत्याग्रह कसा केला पाहिजे आणि हा सत्याग्रह करताना आपल्याला काही अडचण येणार का, तर याच्यावर विचार मंथन करण्यात येते. आणि हे विचार मंथन कोणाच्या घरी करण्यात येते तर त्या व्यक्तीचं नाव आहे सुरेंद्रनाथ टिपणीस. म्हणजे नगर अध्यक्ष सुरेंद्रनाथ टिपणीस यांच्या राहत्या घरी हे मीटिंग भरवल्या जाते. आणि याच ठिकाणी खऱ्या अर्थानं चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या बद्दल संपूर्ण सगळी योजना आखल्या जाते. तो गायकवाड वाडा आजही अस्तित्वात आहे महाडमध्ये. महाडमध्ये म्हणजे महाड या ठिकाणी ज्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाले बाबासाहेबांनी हात लावून हा पाण्यासाठी जगात केलेला पहिला सत्याग्रह, त्याच ठिकाणी हे मीटिंग झाली होती. मग या मीटिंग मध्ये सगळ्यात पहिले जर लेटर पॅड निघालं आणि हा सत्याग्रह कसा करावे तर सत्याग्रह सुरू करायच्या पूर्वीच बाबासाहेबांनी त्याचे काही लेटर पॅड काढले, म्हणजे पॉम्पलेट काढले. आणि त्या लेटर पॅडवर सगळ्यात पहिले कोणतं अक्षर लिहिलं गेलं असेल तर ते जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी हा पहिला नारा बाबासाहेबांनी चौदार तळ्याच्या सत्याग्रहात वापरण्याचं काम केलं. आणि तथूनच प्रत्येक लेटर पॅडवर बाबासाहेब जय भवानी जय शिवाजी हा नारा देण्याचं काम करत होते. चौदार तळ्याचा पूर्ण सत्याग्रह झाला. सत्याग्रहात सगळे जर नारे असतील, घोषणा असतील तर ते जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी हेच घोषणा होत्या. मग कसे बाबासाहेब छत्रपतींचे विरोधक होते याचं उत्तर या अंधभक्तांनी दिलं पाहिजे. आणि याहीपेक्षा पुढे जाऊन बाबासाहेब हा चौदार तळ्याचा सत्याग्रह संपवल्यानंतर ज्या सनातनी वृत्तीच्या विचारसरणीनी, मनुवादी विचारसरणी लोकांनी माणसासारखे माणसं असून पाण्याला स्पर्श केला म्हणून रक्तभांबळ केले. एका अस्पृश्यांनी पाण्याला हात लावला, तळ बाटवलं म्हणून असे बोंब ठोकले. आणि आता हे अस्पृश्य लोक रायरेश्वराच्या मंदिरात जातील आणि देवाला बाटवतील. एक काळ असा होता, बाबासाहेब म्हणतात की भवानी देवीची मूर्ती बनवण्यात आमच्या महार लोकांचा सिंहाचा वाटा होता. छत्रपती शिवाजी राजाच्या काळात
शूद्र हे सगळे समांत होते आणि आम्हाला महार अतिशूद्र शूद्र आणि अतिशूद्रांना समान वागणूक देण्याचं काम छत्रपती शिवाजी राजांच्या काळात होती. पण मग या पेशवाईच्या काळात आमच्यावर हा जुलमी आणि जुलूम का करण्यात आले, यासाठी बाबासाहेबांनी एक क्रांतीची लढाई सुरू केली होती की ज्या छत्रपती शिवाजी राजांच्या काळात बाबासाहेबांचे स्वतः आजोबा रामजी सुभेदार यांचे वडील मालोजी सपकाळ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. म्हणजे मालोजी सपकाळ बाबासाहेबांचे आजोबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मावळे म्हणून काम करतात. त्या बाबासाहेबांना आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोधक मानतो. लाज वाटली पाहिजे या भाडखाऊ जातीवाद्यांना, जे सोशल मीडियावर बाबासाहेबांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची हे वैचारिक नातं विरोधक दाखवण्याचं काम करतात. बाबासाहेबांचे आजोबा मालोजी सपकाळ सैन्यात होते, म्हणजे या मावळ्याच्या फौजमध्ये होते. आणि कोकण पट्टाचा जो भाग होता, कोकण पट्ट्याला लागून जे किल्ले होते, त्या किल्ल्याच्या पहरासाठी म्हणजे पहारा देण्यासाठी आणि किल्ल्याच्या देखरेख करण्यासाठी बाबासाहेबांचे आजोबा मालोजी राजे सपकाळ होते. म्हणजे बाबासाहेबांचं घराणं छत्रपतींच्या या मावळ्याच्या सैन्यात त्याच्या आजोबापासून होते. मग बाबासाहेब कसे त्याचे विरोधक असू शकतात? आणि कोण हे फैलवते की बाबासाहेब छत्रपतींचे विरोधक होते म्हणून? हे कोण फैलवते? याचा सुद्धा सखोल आपण विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, तरच आपण बोलण्याचं काम केलं पाहिजे. नाही तर विनाकारण सोशल मीडियावर काहीही बोलून या दोन महापुरुषांचं वैचारिक नातं बैकवण्याचं काम केलं नाही पाहिजे. आणि जे बैकवण्याचं काम करत असेल त्याला आता उत्तर देण्याचं काम आपल्यासारख्या खऱ्या मावळ्यांनी दिलं पाहिजे. मालोजी राजे सपकाळ बाबासाहेबांचे आजोबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात दाखल होतात आणि मावळे म्हणून छत्रपतींचं काम समोर नेण्याचं काम करतात. त्याच्याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं काम समोर नेण्याचं काम या मावळ्यांनी केलं. मग आज बाबासाहेबांना आपण का विरोधक मानतो? बाबासाहेब चौदार तळ्याचा सत्याग्रह केल्यानंतर त्या ठिकाणी लाठी हल्ला करतात. बाबासाहेब पाणी पेल्याचा प्रतिसाद रक्ताचे पाठ व्हावं लागते, अनेक लोक जखमी होतात. या मनुवादी विचाराच्या लोकांनी बाबासाहेबांवर हल्ला करतात, अनेक सत्याग्रहात आलेल्या लोकांना जखमी करतात. पण बाबासाहेब हार मानत नाहीत, कारण की बाबासाहेब वैचारिक मावळे होते. बाबासाहेबांनी पुन्हा मुलावर घाव घालण्याचं काम केलं की ज्या विचारसरणीच्या लोकांनी छत्रपती शिवाजी राजांचं हे रयतेचं राज्य उद्ध्वस्त केलं, ज्या ठिकाणी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना समान न्याय होता, हक्क होता, अधिकार होता आणि समतेचा पाया रोवण्याचं काम या ठिकाणी केलं होतं, ते विचार मिटवण्याचं काम ज्या मनुस्मृतीनं केलं, त्या मनुस्मृतीलाच आता आपण मूठमाती देऊन त्या मनुस्मृतीवर घाव घालण्याचं काम केलं पाहिजे. यासाठी बाबासाहेब 25 डिसेंबर 1927 ला पुन्हा हाक मारतात आणि मनुस्मृतीचं दहन करतात आणि मनुस्मृती दहन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा बदला घेण्याचं काम करतात. मनुस्मृती का जाळतात? तर यासाठी की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या महाराष्ट्रातल्या बामणाईनं का केला नाही? काशीवरून गागा भटला का बोलावण्यात आलं? आणि काशीवरून गागा भट आला तर हा फुकट आला का? तर काशीवरून गागा भट आला तर गागा भटला त्याच्या वजनाच्या एवढी नाणी तुला केली होती, म्हणजे त्याच्या वजना एवढे
त्याला पैसे देण्याचं काम केलं होतं. म्हणजे पैशाच्या लालचीसाठी हा गागाभट काश्मीरहून आला. मग या विचारावर बाबासाहेब घाव घालतात आणि त्याचं पुस्तक लिहितात बाबासाहेब. शूद्र बाबासाहेब लिहितात की अस्पृश्य मूळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले. म्हणजे शूद्रपूर्वी कोण, शूद्रपूर्वी कोण, तर छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत. तर या बामणाईनं शिवाजी महाराजांना क्षत्रिय मानलं का, तर अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराज शूद्र आहेत, शूद्र असं मी नाही म्हणत, खुद्द गागाभटनं लिहून ठेवलं आणि या राज्यातल्या बामणाईनं लिहून ठेवलं. अरे राज्यातले बामण छत्रपती शिवाजी राजांवर शूद्र म्हणून बहिष्कार टाकतात, तर तेच बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपला ग्रंथ लिहितात की शूद्रपूर्वी कोण होते आणि शूद्रपूर्वी कोण होत असताना त्यात अस्पृश्य कोण आहेत, तर अस्पृश्य मूळचे कोण होते. म्हणून हे बाबासाहेबांचं पुस्तक आहे. स्वतः लेखक बाबासाहेब आहेत, स्वतः बाबासाहेब लेखक आहे त्याचे. हे अस्पृश्य मूळचे कोण याचं लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग हे वाचलं पाहिजे. मी हा व्हिडिओ बनवला तर सगळ्या गोष्टीचे मी पुरावे दिले, संदर्भ दिले. मी अशाच हवेतल्या गोष्टी करत नाही. बाबासाहेब आपला पहिला कोणताही पेपर काढला तर त्या पेपरवर संतांचे विचारसरणी मांडण्याचं काम केलं. बाबासाहेबांनी मूकनायक पेपर चालू केला. मूकनायक पेपर चालू करताना त्याच्यात ब्रीदवाक्य वापरलं संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे. संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे वापर मूकनायकच्या पहिल्या अंकावर केला आणि तेही तो अंक चालू केला तो कोण्या मूर्थावर, तर संत तुकाराम महाराजांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं हा मूकनायक पेपर चालू केला. बाबासाहेब आले आज छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि आपण या महापुरुषांचे विरोधक दाखवतो. तर हे कोण पसरवते, तर या राज्यातले काही अळानी अंधभक्त आणि जे मनुवादी विचारसरणीला खऱ्या अर्थानं स्वीकारण्याचं काम करतात, तेच छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचे हे वैचारिक नातं तोडण्याचं काम करत आहे. मराठा समाज बाबासाहेबांच्या सोबत पहिलेपासून होता. अरे दादा केळुसकर गुरुजींनी बाबासाहेबांना पहिलं बुद्ध चरित्र दिलं. ते बुद्ध चरित्र लिहिणारे दादा केळुसकर मराठा समाजाचे होते. मराठा समाजाचे व्यक्ती बाबासाहेबांना बुद्धाचं चरित्र देतात आणि बुद्धाचं चरित्र देत नाहीत, तर पहिलं शिवजयंती